येणाऱ्या कालामध्ये ते पाहू असं आमचा धोरण आहे। रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापन करण्याची सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत। दोन्ही पक्षाचे विजयी उमेदवार सध्या गोव्यात एका आलिशान हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। या व्हायरल फोटोत दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते असल्याचं दिसून येत आहे। मात्र सर्वाधिक जागा जिंकून सत्तेपासून दूर राहिलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला मित्रपक्षाकडून एकाकी पाडण्यासाठी ही खेळी असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगू लागली आहे। दरम्यान आम्हाला सोबत न घेतल्यास पुढच्या निवडणुकीत वेगळा विचार करू असा इशारा मंत्री भरत गोगावले यांनी भाजप आणि राष्ट्रवादीला दिलाय। त्यामुळे रायगडमधील जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेच्या समीकरणात कोण अध्यक्षपदावर बसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नाही ठीक आहे ना, त्यांना काळजी वाटत असेल त्यांच्या सदस्यांना की आम्ही त्यांचे सदस्य उचलू काय, जेव्हा असं असेल तेव्हा आम्ही एकतरी सदस्य कुठं हलवलाय का? त्यांनीच त्यांचे दोन्ही पक्षाचे सदस्य नेलेले आहेत। त्यामुळे बघू आपण पुढे काय होतंय ते। बीडच्या परळीचे तहसीलदार